विरोधी पक्षातील खासदारांनी सुचवलेल्या विकास कामांना निधी मिळत नसेल तर आमचं काम काय, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत थेट मंचावरून खाली उतरून जमिनीवर बसत तीव्र नाराजी व्यक्त केली। मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार राजकुमार बडोले, अभिजित वंजारी, संजय पुराम, परिणय फुके, विनोद अग्रवाल यांसह नियोजन समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी त्यांनी सुचवलेल्या विकास कामांना निधी मिळत नसल्याबाबत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। आमच्या कामांना निधी मिळणार की नाही असा थेट सवाल पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना केला। मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यांनी जर आम्ही सुचवलेल्या कामांना निधी मिळत नसेल तर आमचं काम काय, असं म्हणत सभागृहात मंचावरून खाली उतरून थेट जमिनीवर बसून निषेध नोंदवला। या प्रकारामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। आमदार अभिजित वंजारी यांनी खासदार पडोळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। अखेर पालकमंत्र्यांनी त्यांच्या सुचवलेल्या कामांना निधी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी पुन्हा मंचावर जाऊन बसले। या घटनेमुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राजकीय तापमान चांगलंच वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं। ही जिल्हा नियोजन समितीची मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये जिल्ह्यासाठी निर्णायक असे डेव्हलपमेंटसाठी जे निर्णय असतात ते घेतले जातात। आम्ही सुचवलेल्या कामाला निधी अजूनपर्यंत 2 वर्षापासून दिलेला नव्हता। त्याकरता फक्त पालकमंत्री साहेबांचा, मंत्री महोदयांचा शब्द पाहिजे होता आणि त्यांनी शब्द दिला की यावेळेस आम्ही सुचवलेल्या म्हणजे विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुचवलेल्या कामाला ते मान्यता देतील असं त्यांनी शब्द दिला। कुठले असे कामं होते त्या ठिकाणी? सगळेच डेव्हलपमेंटचे कामं, भंडारा जिल्ह्यात, गोंदिया जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटचे। खाली बसायचं नेमकं काय कारण होतं? त्यांच्याकडून शब्द घ्यायचा होता, कारण की हे जिल्हा नियोजन समितीची मीटिंग होती, जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटची होती आणि विरोधी पक्षाच्या खासदारांना सुचवलेले कामं हे जनहिताचेच होते, लोकांचेच होते आणि डेव्हलपमेंटचेच होते आणि त्यांना समजा ते कामं ग्राह्य धरले नाही तर मग काही ना काही करावं लागेल। आपली बात मान्य नाही होती तर पुढची भूमिका काय राहते आज आपली? काही नाही, आंदोलन करतो आम्ही। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।